प्रियानो, आज आपण प्रभूच्या चरणात आलेलो आहोत. आपल्या जिवंत परमेश्वराला आपण मान, सन्मान आणि गौरव या ठिकाणी अर्पण करत आहोत. देवाची आराधना उपासना करत असताना प्रभूची इच्छा आहे की त्याची उपासना आराधना आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने करावी. परमेश्वर देव आज नवीन रीतीने आमची भेट घेणार आहे. प्रियानो, आजचं जे वचन मी तुमच्याकडे आणत आहे, मागील काळामध्ये बरेचसे काही गोष्टी घडल्या, घटना घडल्या, ज्यामुळे खूप सारे परिवार निराश झाले, डिप्रेस झाले. आणि काही लोकांनी मला विनंती केली की साहेब, जेव्हा प्रार्थना करत असताना प्रभू असं वचन द्या आम्हाला की आमची ही निराशा कशी दूर होईल, आमचं डिप्रेशन कसं जाईल. आणि मी त्यांना म्हटलं की मी तयारी करत आहे, प्रिपरेशन करत आहे आणि मी लवकरच त्यावर संदेश देणार आहे. मी देवाची स्तुती करतो की मागील बरेच दिवसापासून मी या विषयाचा अभ्यास करत होतो, वचनांमधून, लोकांच्या जीवनाकडून. आणि मी काय पाहिलं की प्रभूची इच्छा आहे की प्रभूच्या लोकांनी, देवाच्या लोकांनी आनंदी असावं, सुरक्षित असावं, देवाच्या लोकांनी स्थिर असावं, आपल्या विश्वासामध्ये परिपूर्ण असावं. आणि आम्ही पाहतो की मनुष्याने पाप केल्यामुळे, देवाविरुद्ध पाप केल्यामुळे आजार, दुःख, कष्ट, शाप त्यांच्या पाठीमागे लागलेला आहे. आणि आम्ही त्या शापाचे भाग झालेलो आहोत. पण प्रभूची इच्छा नाही की आम्ही त्या शापामध्ये जगावं, आम्ही त्या पापामध्ये जगावं. त्यामधून बाहेर काढण्यासाठी परमेश्वर देवाने अनेक उपाय केले. जुन्या करारामध्ये संदेश ते पाठवले आणि याजकांना सांगितलं, त्यांना वेदीसमोर आणायला लावलं, अर्पण आणायला लावले की कमीत कमी त्यांच्या पापाची क्षमा होईल, त्यांना उद्धार मिळेल, त्यांचे प्रश्न सुटतील. इतकंच नाही, संदेश त्यांना पाठवलं देवाचं वचन घेऊन की प्रभू त्यांच्या वचनाद्वारे लोक प्रभूकडे येण्यासाठी तयार होतील आणि त्यांच्या लाईफमध्ये परिवर्तन घडेल. पण मानवी स्वभाव असा आहे की मनुष्याचा कल नेहमी पापाकडे आहे, वाईटाकडे आहे. आणि म्हणून शास्त्र म्हटलं आहे की वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बराने वाटायला जिंक. जर तुम्हाला जिंकायचं असेल तर बरं करून जिंका, असली तुम्ही त्या वचनामध्ये आम्हाला सापडते आहे. हँडलिंग द डिप्रेशन हाच माझा विषय आहे. जे आमची प्रॉब्लेम आहेत किंवा जी निराशा आहे किंवा असं म्हणता येईल की खिन्नता आहे मनाची, किंवा असं म्हणता येईल काळजी आहे किंवा उदासीनता आहे, या उदासीनतेला, या डिप्रेशनला आम्ही कशा रीतीने त्याला सामोरे जावे, त्याला हँडल कसं करावं, त्याच्यावर विजय कसा मिळावा. माझ्या प्रियानो, ही गोष्ट काही सोपी नाही आहे की 2 शब्द बोलले आणि आमची निराशा निघून जाईल. हाऊ टू हँडल अवर प्रॉब्लेम्स, हाऊ टू हँडल द कमिंग डिप्रेशन इन युअर डे टू डे लाईफ. रोजच्या जीवनामध्ये माझ्या प्रियानो, मानवी जीवन असं आहे की सर्व प्रकारच्या दुःखाने, सर्व प्रकारच्या कष्टाने तो भरलेला आहे. आणि मनुष्याच्या डोक्यामध्ये जे विचार आहेत, शास्त्र म्हणते आहे की जास्तीत जास्त आमचे विचार वाईटाचे विचार असतात. आणि त्या विचारामध्ये आम्ही जेव्हा फसल्या जातो, आम्ही हळूहळू त्या वेगवेगळ्या परिस्थितीमधून त्या डिप्रेशनकडे, त्या उदासीनतेकडे वाटचाल करत जातो. हाऊ टू अप्रोच द कॉमन एक्सपिरियन्स ऑफ डिप्रेशन, हाऊ टू अप्रोच हे जे कॉमन जो अनुभव आहे डिप्रेशनचा किंवा काळजीपणाचा, किंवा आपण म्हणू शकतो त्याला उदासीनतेचा, आपण कसं जावं. दॅट कॅन बी प्रोव्हाइड रेमेडी. असा काही आहे का उपाय की त्या परिस्थितीमध्ये आम्हाला काहीतरी मिळेल किंवा आम्ही त्यामधून मुक्त होऊ. जीवनात येणाऱ्या चिंता, काळजी, उदासीनता किंवा इतर गोष्टी, या सर्वसामान्य येणाऱ्या प्रॉब्लेमला काहीतरी उपाय हवा आहे मला. आणि त्याचं एकच उत्तर आहे देवाचं पवित्र वचन. हँडलिंग डिप्रेशन, येणाऱ्या सर्व प्रकारच्या वेदनांना, येणाऱ्या सर्व प्रकारच्या खिन्नतेला, येणाऱ्या सर्व प्रकारच्या उदासीनतेला कसं प्रतिकार करावा. हाऊ टू हँडल दिस मॅटर. वी नीड टू हॅव अ सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग. आणि त्यांना त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला ते समज पाहिजे, द सेन्स ऑफ अंडरस्टँडिंग, ती भावना. एका व्यक्तीने म्हटलं, डिप्रेशन इज द कॉमन कोल्ड ऑफ अवर इमोशन्स. The depression is the common cold
ऑफ अवर इमोशन, ज्या आमच्या भावना आहेत त्याला हे जे डिप्रेशन आहे, उदासीनता आहे, आम्हाला थंड करून टाकते, आमचं जीवन थंड करून टाकते, आमचं जीवन नाशाकडे घेऊन जाते. आणि जीवनामध्ये उदासीनता आली की आम्ही जगावं की नाही जगावं हा प्रश्न आमच्यासमोर उभा राहतो. आम्ही चिंतेने ग्रस्त होऊन जातो आणि आम्ही मग कोणतीही गोष्ट स्वीकारण्यास तयार होत नाही. आणि इतकंच नाही माझे प्रियानो, जे कॉमन लोक आहेत त्यांना पण डिप्रेशन आहे. शास्त्र सांगते आहे की देवाच्या सेवकांना पण, देवाच्या लोकांना पण बरेचदा अशा परिस्थितीतून जावं लागलं. It says that depression comes from discouragement. जेव्हा आमच्या लाईफमध्ये निराशा येते, जेव्हा आम्ही निराश होऊन जातो, जेव्हा आम्ही चिंतेमुळे, वाईट परिस्थितीमुळे, वाईट गोष्टीमुळे किंवा काहीतरी कारणामुळे आम्ही डिस्करेज होतो, निराश होऊन जातो, तर मग ते डिप्रेशन, ती उदासीनता हळूहळू वाढत जाते. आणि मग ती उदासीनता आम्हाला चुकीचे निर्णय घेण्यासाठी, चुकीचं कृत्य करण्यासाठी आम्हाला भाग पाडते. मला एक डॉक्टर भेटले होते, सायकोलॉजिस्ट, आणि मी त्यांच्यासाठी चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं की सर, तुम्ही तुमच्या लोकांमधले जे लोक डिप्रेस्ड आहेत किंवा डिस्करेज आहेत त्यांना कसं तुम्ही हाताळता, म्हणे हाऊ, तुम्ही त्यांना कसं हाताळता, हाऊ डू यू हँडल देम, म्हणजे जे डिप्रेस त्यांना तुम्ही कसे हाताळता. आणि मी म्हटलं कसं हाताळणार आहे, आम्ही काहीच करत नाही. म्हटलं आम्ही त्या व्यक्तीसाठी जर ते आमच्याकडे आले, आमच्याकडे एकच उपाय आहे की देवाचं वचन त्यांना सांगतो आणि प्रार्थना करतो. वी प्रे फॉर देम. आम्ही त्यांना आमच्या ज्ञानाने, आमच्या बुद्धीने किंवा आमच्या सल्ल्याने आम्हाला त्यांना डिप्रेशन काढत नाही. आम्ही जिवंत प्रभूच्या जवळ नेतो आणि मी देवाची स्तुती करतो. माझे प्रियांनो, अशा परिस्थितीमध्ये मी पाहिलेलं आहे की परमेश्वराने त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत. आपल्या समोर एक छान उदाहरण आहे. आजच आपण ते 6 भाग वाचलेला आहे. विशेष करून हा जो अध्याय आहे, पहिल्या राजाचा 21वा अध्याय आणि त्याचं 4थं वचन. देवाचा सेवक आहे. देवाने त्याला अशा परिस्थितीमधून त्याला निवडलं, सेवा दिली, जेव्हा इस्रायल राष्ट्रावर अहाब राजा, ठीक अहाब आणि तिची पत्नी इजबेल, जी मिस्र देशातून आणली होती, ते राज्य करू लागले. आणि आम्ही पाहतो आहोत की हा जो एलिया आहे, देवाचा सेवक आहे, देवाने त्याला त्या परिस्थितीमध्ये आणलं की जेव्हा राजापासून तर कॉमन मॅन पर्यंत सगळे लोक देवापासून दूर गेले आणि देवाचं भय धरणं त्यांनी सोडलं, देवाच्या आज्ञा पाळणं सोडलं. आणि त्या यहुदी राष्ट्रामध्ये, देवाच्या राज्यामध्ये आम्ही पाहतो आहोत की देवाचं खॅओस ऑफ रिलिजियसनेस, जे आत्मिक जीवन आहे किंवा जे धार्मिकता आहे, याचं बरबादी त्या ठिकाणी आम्हाला दिसते आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये देवाने सर्व सामर्थ्य एलियाला त्याच्यामध्ये आपलं वचन देण्यासाठी पाठवलं. आम्ही पाहतो पुष्कळशी उदाहरणं आमच्या समोर आहे. मग एलियाने पाहिलं की लोक काही माझ्या देवाचं वचन ऐकत नाही, लोकांनी देवाच्या वेद्या त्या म्हटल्या त्या ठिकाणी पाहतो, म्हणतो की हे सेनाधीश परमेश्वरा, मी सेनाधीश परमेश्वराबद्दल फार विश्वास झालो, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाडण्याचे सोडले, तुझ्या वेद्या मरून टाकल्या, तुझे संदेश ते तरावेली बदले, मीच काय तो एकटा उरलो आहे, आता ते मलाही मारण्यासाठी पाहत आहे. एव्हरीथिंग वॉज गॉन. का? आणि मग जे सगळं ते पाहिलं, त्याने काय केलं, त्याने प्रार्थना केली की प्रभू काय कर, आता तू पाऊसच पडू नको, लोकांना कळू दे की देवाचं महत्व काय आहे. हु इज अ गॉड ऑफ अल्मायटी गॉड, सर्वसमर्थ देव आहे, पाऊस पडू दे नको. आणि शास्त्राने म्हटलं आहे की त्याने प्रार्थना केली, जो आमच्यासारखा सर्वसामान्य मनुष्य होता, आणि 3.5 वर्ष पाऊस आला नाही. माझ्या प्रियानो, आणि त्या पिरियडमध्ये आम्ही पाहतो की ही इस्रायल राणी हिने काय केलं, देवाच्या मंदिरामध्ये जे वेद्या होते पाहून टाकल्या आणि त्या ठिकाणी बाल देवतेचे संदेष्टे आणि याजक यांची अपॉइंटमेंट केली आणि ते त्या मंदिरामध्ये आणि चौकात त्या बाल देवतेची उपासना करू लागले. आणि तिने काय केलं, तिने देवाच्या लोकांना पकडलं, पुष्कळांना तिने मारून टाकलं आणि सर्व गोष्टी, आणि अशा स्थितीमध्ये तो आलेला आहे. पण माझ्या प्रियानो, एक गोष्ट आहे, देवाने त्याला सोडलं नाही. जेव्हा त्याला सोडलं नाही,
आम्ही तर पाहतो तोच एलिया त्याने काय केलं, लोकांना हे कळावं की बाल देवता देव आहे की यहोवा परमेश्वर देव आहे याची परीक्षा घेण्यासाठी कार्मेल पर्वतावर तो एपिसोड त्यांना सांगितला. त्यांना विधी बघायला सांगितली आणि त्या वेदीवर जे अर्पण आहे आणून त्यांना सांगितले आणि सांगितलं की त्यांनी प्रार्थना करावी, जर तुमचा देव जिवंत परमेश्वर आहे तर आकाशातून अग्नी पाठवेल. आणि मग आम्ही पाहतो की त्या पूर्ण प्रकरणामध्ये दिवसभर काही अग्नी आला नाही आणि त्यांनी भुसकून घेतलं, त्या संदेशाने बऱ्याचशा गोष्टी केल्या. मग याने काय केलं, याने वेदी बांधली, वेदीवर अर्पण आणलं, लाकडं असले अर्पण आणलं आणि त्यांना सांगितलं, आजूबाजूला खड्डा खोदला, पाणी उतार लावलं आणि सांगितलं पाणी टाका. आणि मग असं म्हटलं आहे की तो प्रार्थना करतोय देवाला. फार सुंदर प्रार्थना आहे 8व्या अध्यायामध्ये. हे परमेश्वरा ऐक, माझी विनंती ऐक. हे परमेश्वरा तूच देव आहेस आणि तूच याची हृदय परान्मुख केली आहेस याची या लोकांची जाणीव होते. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्यांनी होमबली, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खडगीतले पाणी साठिले. देवाचा अग्नी उतरला. इतकंच थांबलं नाही माझ्या प्रियानं. तुम्हाला राजा तू लवकर घरी जा, हे तर पाऊस पडणार आहे. आणि त्याने काय केलं, आपले शिष्य घेतले आणि या 450 लोकांना तलवार उपसली आणि सगळ्यांना मारून टाकलं. द डेअरिंग ऑफ दिस गॉडली मॅन. 450 लोकांना त्याने मारून टाकलं, त्या बालदेवाच्या संदेशांना, ज्यांच्यामुळे या देशामध्ये शाप आला होता. माझे प्राण काय झालं, दुसरा दिवस निघाला. हाच एलिया. ही वेंट इन द डीपर डिप्रेशन. अतिशय भयंकर अशा मनस्थितीत तो गेलेला आहे. तो म्हणतो पहा, तो स्वतः रानात 1 दिवसाची वजन चालून जाऊन एका रथामागच्या झुबाखाली जाऊन बसला. आपला प्राण जाईल तर बरे असे वाटून तुम्हाला, हे परमेश्वरा आता पुरे झाले, माझा अंत कर. हे परमेश्वरा आता पुरे झाले, माझा अंत कर. देवाचा सेवक, देवाचा माणूस, ज्याने अनेक चमत्कार केले, अनेक काम केले. त्या जी बाई होती, जिच्या मटक्यामध्ये थोडंसं पीठ होतं आणि तेल होतं, ती आणि एलियासोबत 3.5 वर्ष ते अन्न खात राहिले. तो एलिया आज ज्या माणसाने इतक्या लोकांना मारून टाकलं, ज्या माणसाच्या प्रार्थने अग्नी येऊ शकते, दुसऱ्या दिवशी व्हॉट हॅपन्ड टू हिम, काय झालं त्याला, एकाएक व्हेरी नेक्स्ट डे आदल्या दिवशी म्हणतो, राजा खाली उतर, आता पाऊस पडणार आहे, तुझा रथ फसेल, तू लवकर जा. आणि दुसऱ्या दिवशी हाच व्यक्ती आपल्या घरापासून पळत निघाला. असं म्हटलं आहे. एलियाने काय केले तसेच त्याने सरसरिष्ठे तरवे कशी बदले हे सगळे अहाबाने इजबेली कळविले. तेव्हा इजबेलीने जासूस पाठवून इलियास बजावले की संदेश त्याच्या जीवाच्या गतीसारखी तुझ्या जीवाची गती उद्या ह्याच वेळी मी करणार आहे. उद्या जशी तू माझ्या लोकांना मारलेला आहेस, जसं तू माझ्या लोकांना मारलेला आहेस, तीच गती, तीच स्थिती मी तुझी करणार आहे. माझ्या प्रियानो, जेव्हा हा निरोप त्याला प्राप्त होतो, तो खालीच बसला. आता माझं कसं होईल. त्याला माहित होतं की याच बाईने या 60 वर्षामध्ये अनेक लोकांना मारलेलं आहे. माझ्या प्रियानो, आपले देव हा मनुष्य असं म्हटलं एका लताम झाडाच्या खाली, झुडपाखाली बसून आहे. जेव्हा त्यांनी ते ऐकलं, एलिया जीव घेऊन पळाला. तो युद्यातील बेरशेबा येथे आला व तिथे त्याने आपल्या चकड्या ठेवले. तो स्वतः रानात एका दिवसाची मजल घालून एका लताम झाडाखाली जाऊन बसला. सिटिंग अंडर द ट्री, एक झुडपाखाली, एक बुश, मोठं झाड पण नाही, स्वतः लपवून बसलेला आहे. न जाणो त्या इजबेलीचे सैन्य येतील, न जाणो त्याचे लोक येतील, माझं कसं होईल. दिवसभर पळत राहिला आपल्या जीवाच्या आकांताने, कसं माझा बचाव होईल. आणि मग तो थकला भागलेला त्या झुडपाखाली जाऊन बसला आणि प्रभूला म्हणतो, प्रभू आता सर्व काही संपलं आहे. हे परमेश्वरा आता पुरे झाले आहे. माझ्याकडून पळूनही होत नाही, धावणंही होत नाही आणि मी माझ्याकडून माझा बचाव करू शकत नाही. ही वेंट इन टू द हाय प्रेशर डिप्रेशन. भयंकर
ओ माझ्या प्रियानो, जेव्हा एखाद्या व्यक्तीला प्रॉब्लेम येतो, हार्टवर जेव्हा हाय प्रेशर येतात, काय होतं मला तुम्हाला माहित आहे? भीती वाटते काय होणार आहे, ब्लड प्रेशर वाढते, जिथं तर कोणीच नाही आहे. आणि तो प्रॉब्लेम, प्रभू आता मी काय करू? हे परमेश्वरा, हे देवा, आता माझं काही बरं नाही, माझं बरं नाही. माझ्या प्रियानं, आपण जेव्हा या व्यक्तीचा विचार करतो, त्या डिप्रेशनच्या 4 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट असं म्हणता येईल, व्हॉट वॉज द रिझन ऑफ डिप्रेशन? हे जे उदासीनता येण्याचं कारण काय आहे? पहिली गोष्ट म्हटलं आहे 3ऱ्या वचनामध्ये की एलिया जीव कृपाला तो युदियातील बेरशेबा येथे आला व तेथे त्यांनी आपल्या चाकऱ्यास ठेवले. द फर्स्ट फॅक्टर ऑफ द डिप्रेशन इज फिअर, भीती. हो माझ्या प्रियानो, जेव्हा आमच्या मनामध्ये भीतीचा प्रवेश होतो आणि भयंकर भीती संचारते, आम्ही त्या भीतीमुळे त्या भयंकर अशा डिप्रेशनमध्ये निघून जातो. आमची भीती कदाचित जीवाची भीती असेल, कदाचित कोणती भीती असेल, कदाचित आमच्या घरामध्ये कोणतरी आजार आहे आणि त्याला आम्हाला बरं करायचं आहे आणि ते बरं होत नाही, किंवा कठीण परिस्थिती आहे, एक भीती निर्माण होते, आता कसं होईल, आता काय होईल, किंवा काही लोकांना पैशाची गरज असते, भयंकर भीती निर्माण होते. हो माझ्या प्रियानो, जीवाचं पाणी होऊन जाते. असं म्हटलं आहे. महत्वाची गोष्ट, त्याला भीती वाटली, त्याच्या जीवनामध्ये हे जे उदासीनता आणि प्रवेश केलेला आहे, त्याला आपल्या जीवाची भीती वाटली की नाही, आता मी मरणार आहे, मला ती मारणार आहे, आता पुरं झालं, मी किती पळू. माझ्या प्रियानो, त्या भीतीने त्याला इतकं भयंकर परिस्थिती आणलं की तो पळत निघाला. आपल्या जीवाच्या आकांताने पळतो आहे आपला बचाव करण्यासाठी. भीती आमच्या लाईफमध्ये, मग ती कशी भीती असो माझ्या प्रियानो, ती वाईट परिस्थिती येण्यासाठी पहिलं कारण आहे. असं म्हटलं आहे. दुसरं कारण आहे, पहिला 19:4 म्हटलं आहे, द सेकंड रिझन इज फेल्युअर, अपयश. आम्ही जीवनामध्ये खूप सारे निर्णय घेतो, योजना आखतो, काही गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो आणि मग आम्ही ते साध्य करू शकत नाही आणि आम्ही अपयशी होतो. याला असं वाटलं की मी या 450 लोकांना मारून टाकेल आणि त्याला मारल्यानंतर माझ्या देशामध्ये सगळं चांगलं होईल, पण परिणाम उलटच झाला. त्या स्त्रीने त्या संदेशाला मारल्यामुळे शपथ घेतली की उद्या दिवस उजाडताच मी तुला मारून टाकेन. तशी स्थिती करेल जसं तू आपल्या तलवारीने माझ्या संदेशाला मारलेला आहे, मी पण तुझी स्थिती, ती भीती आणि द फिअर लीड्स टू द फेल्युअर इन द लाईफ. एक निराशा, या ठिकाणी फेल्युअर म्हणजे अपयश. मला असं वाटते, ज्या सेवकाने प्रभूची सेवा केली, आज तो देवावरही त्यांनी विश्वास करून टाकला. देवाकडे जाण्याऐवजी तो आपला जीवन पळतो आहे. हाऊ कुड आय बी सेव्ड, मी कुठं सुरक्षित. ही वॉज सर्चिंग अ प्लेस, आणि जाऊन कुठं बसला तो? त्या रतम झुडपाच्या झाडाखाली. त्याला असं वाटलं आय एम सेफ हिअर. माझ्या प्रियानो, जेव्हा आमच्या जीवनामध्ये अपयश येतात, आम्ही फेल्युअर होतो, असं म्हटलं तर निगेटिव्ह ओपिनियन अबाउट अवर सेल्फ. फेल्युअर म्हणजे द निगेटिव्ह ओपिनियन अबाउट माझ्यामध्ये काय आहे. तो म्हणतो की मी आपला वाढुलाहुनी चांगला नाही, मी काहीच नाही, आय एम नॉट गुड फॉर नथिंग, मी चांगलाच नाही प्रभू. माझ्यामध्ये काही योग्यता नाही, मी चांगलं काही करू शकत नाही प्रभू, आणि मी चांगलं करू शकलो नाही. त्याला वाटत असेल काय मी प्रार्थना केली आणि 3.5 वर्ष पोहोचते पडला, ती त्याला खंत असेल की अशा कठीण स्थितीमध्ये मी माझ्या लोकांना आणलेलं आहे. हाच एलिया जेव्हा त्या आहाब राजाने आणि इस्रायलीने नाबोतचा मळा खोटेपणाने हिसकावून घेतला आणि त्या नाबोताला खोटी साक्षी उभं करून मारून टाकण्याची आज्ञा काढली, आणि त्या आहाजाला जाऊन एलिया म्हणतो, बाबा रे, तू जे काय केलं ते देवाच्या विरुद्ध पाप केलेलं आहे आणि याबद्दल देव तुला दंड देणार आहे. जेव्हा त्याने ते पाप केलं तेव्हा मोठ्या हिमतीने केला
आणि असं म्हटलं शास्त्रामध्ये की जेव्हा आहाबाने ही गोष्ट ऐकली तो घाबरून गेला. तो मला एलिया माझ्यासाठी प्रार्थना कर की माझ्या हयातीमध्ये जे दंड प्रभूने मला दिलेला आहे नेमलेला आहे तो मला मिळणार नाही. आणि एलियाने प्रार्थना केली की प्रभू यांनी पश्चाताप केला तू याला क्षमा कर. आणि आज तोच एलिया तो म्हणतो प्रभू मी काहीच नाही, आय एम गुड फॉर नथिंग. माझ्या प्रियानो, द निगेटिव्ह ओपिनियन ऑफ अबाउट अवर सेल्फ पुष्कळदा असं होते की आम्ही आमच्या विषयी आम्हाला कळत नाही की का आहोत. मी चूक केलेली आहे. कदाचित असं वाटते की देवाने मला घडून त्याने चूक केली आहे असे वाटते. काय प्रभूने मला निर्माण केलं, काय मला घडवलं. ही मेड अ मिस्टेक टू मेकिंग मी हिज सर्वंट ऑफ गॉड. जेव्हा आम्ही निराशेमध्ये जातो, जेव्हा आम्ही उदासीनतेमध्ये जातो, ही स्थिती एलियाप्रमाणे आमची पण होऊ शकते. पुष्कळदा आमच्या जीवनामध्ये जी निराशा येते ती फेल्युअरमुळे येते. एक तर भीती, सेकंड फेल्युअर, थर्ड थिंग पाहतो. पहिले राजे 19:5 म्हटलं आहे थर्ड फॅक्टर इज फटीग. थर्ड फॅक्टर इज फटीग. याचा अर्थ आहे फिअर, इमोशनली गेटिंग ड्रेन्ड. फटीग म्हणजे असं म्हणता येईल की थकवा आला. शरीराने, आत्म्याने आणि मनाने थकून गेला. हे टायर्ड. तो पळत आहे माझ्या प्रियानो, एक वयस्कर मनुष्य आहे, धावत पळत आहे. आणि असं म्हटलं आमच्या लाईफमध्ये जेव्हा खूप थकवा येतात, परिस्थितीला आम्हाला हाता येत नाही, मग आमची स्थिती फटीग होऊन जाते. आम्ही असं म्हटलं आहे की इमोशनली गेटिंग ड्रेन्ड. मनोभावनेने आमचं जीवन सुकून जाते. असं वाटतं आम्ही कोरडे झालो आहोत. देयर इज नो लाईफ इन माय लाईफ. माझ्यामध्ये जीवन उरलंच नाही, काही पाणी नाही माझ्यामध्ये, जीवन कोरडं होऊन जाते. फिजिकली म्हटलं आहे एक्झॉस्टेड. आणि आम्ही शारीरिक दमून जातो. फटीग पहिली गोष्ट आहे फिअर, सेकंड थिंग आहे फेल्युअर, थर्ड थिंग आहे फटीग. माझ्या प्रियानो, हाही दमून गेला. इतक्या जवळपास 3.5 वर्षाचं ओझं आणि आजचं ओझं, कालचं ओझं, आणि तो एक्झॉस्ट झाला, थकून गेला. काय करू मी. आणि त्या परिस्थितीमध्ये जेव्हा त्याच्या काळात निरोप आला की या राणीने विळा उचलला मला मारण्याचा, तो आपल्या सेवकाला घेऊन दिवसभर पळत राहिला. माझ्या प्रियानो, शारीरिकतेने मला असं वाटते जेव्हा आम्ही प्रभूच्या राज्यामध्ये आहोत, जेव्हा मला असं वाटतं की आय गेट फटीग, माझ्या प्रियानो आम्हाला आराम आणि विश्रांतीची गरज पडते. माझ्या प्रियानो मनन करण्याची गरज पडते की प्रभूने माझ्यावर दया करावी. आणि चौथं कारण आहे, द फोर्थ रिझन, पहिले आहे फिअर. डिप्रेशन जीवनामध्ये येण्याचं पहिलं कारण आहे फिअर. द सेकंड थिंग इज, सेकंड फॅक्टर इज फेल्युअर इन द लाईफ. द थर्ड फॅक्टर इज फटीग, एक्झॉस्ट होणे, थकून जाणे, काही दम न उरणं. आणि चौथी गोष्ट आहे द फोर्थ फॅक्टर इज फ्युटिलिटी. फ्युटिलिटी, ए सेन्स ऑफ युजलेसनेस. अ सेन्स ऑफ युजलेसनेस. अशी एक मनस्थिती तयार होते. असं म्हटलं आहे आम्ही निष्फळ आहोत, आमच्यामध्ये काहीच नाही. ए सेन्स ऑफ युजलेसनेस. आम्ही निरुपयोगी आहोत, आमचा काही उपयोगच नाही. जसं म्हटलं आम्ही गुड फॉर नथिंग, तसं आम्ही कोणत्या कामाचं नाही. हो माझ्या प्रियानो, आम्ही जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी, आता मागचे दिवस गेले, पुष्कळ लोकांनी आंबे खरीदले असतील आणि मग आपण आंबे आणतो, घरात ठेवतो, 2-4 दिवस राहतात आणि मग त्यांचे 2-4 आंबे खराब होऊन जातात. आणि आम्ही काय करतो, ते आम्ही कापतो, पाहतो की आतमध्ये काळा काळा आहे, आम्ही खात नाही. आम्ही आता इट्स नॉट यूज फॉर गुड फॉर यू. आम्ही त्याला उचलून त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून देतो. वी थ्रो इट आउट. आणि हे जे आहे द सेन्स ऑफ युटिलिटी, म्हणजे प्रभू मी त्या आंब्याप्रमाणे, सडक्या आंब्याप्रमाणे थ्रोन अवे. जेव्हा आमच्या जीवनामध्ये ही अशा प्रकारचं समस्या येते, आम्ही डिप्रेस होतो, असं वाटते युजलेसनेस, माझा उपयोग नाही, मी निष्फळ आहे, मी निरुपयोगी आहे. आय हॅव लॅक ऑफ पर्पज. माझ्यामध्ये माझे जे उद्देश आहेत ते कसे पूर्ण करावे याचं मला ज्ञान नाही. मला जगण्याची इच्छा उरली नाही.
तो काय पहा 10व्या वचनामध्ये तो म्हणाला, सेनाधी देवा परमेश्वरा, मी फार ईर्ष्य झालो आहे, कारण इस्रायल लोकांनी तुझा करार पाळायचे सोडले, तुझ्या वेद्या म्हणून टाकल्या, तुझे संदेश घेतले, मीच काय तो एकटा उरलो आहे. आता तेही मला मारणार आहेत, मीच काय तो एकटा उरलो आहे. या संपूर्ण समाजामध्ये, जगामध्ये ही भावना येते, प्रभू आय गॉड आय बिकेम ए फ्युटिलिटी. मी एकटा उरलो. एकटेपणाचा विचार म्हणतो, माझं कोणी नाही, माझी पत्नी नाही, माझा पती नाही, माझा मुलगा नाही, माझे लेकरं नाही, माझं कोणी नाही. हो माझ्या आपल्या तुमच्या माझ्या लाईफमध्ये जेव्हा डिप्रेशन येते, पहिली गोष्ट आहे भीती आहे, दुसरी गोष्ट आहे फेल्युअर आहे, तिसरी गोष्ट आहे आमच्या जीवनामध्ये आम्हाला असं वाटतं की वी हॅव गॉट फटिग, आणि फोर्थ थिंग वी हॅव गॉट फ्युटिलिटी इन आवर लाईफ. पण माझ्या प्रियानो, एका शब्दामध्ये म्हणता येईल की एलिजा वॉज लुकिंग ॲट हिज लाईफ थ्रू डार्क कलर्ड ग्लासेस. जेव्हा मनुष्य आपल्या जीवनामध्ये त्या परिस्थितीमध्ये येतो आणि तो डिप्रेशनमध्ये येतो, खिन्न होऊन जातो आणि तो उदास होऊन जातो, असं मला वाटतं की एलिया पण झाला. आणि तो आता जीवनाकडे कसा पाहता, असं म्हटलं एलिया वॉज लुकिंग ॲट हिज लाईफ. तो आपल्या जीवनाकडे कशा पाहता, थ्रू द डार्क कलर्ड ग्लासेस, त्या डार्क कलरच्या ग्लासने. आणि लक्षात ठेवा, जर माझ्या डोळ्यासमोर काळा कलरचा ग्लास आहे किंवा चष्मा आहे, मला सारं जग काळच दिसेल. जर माझ्या डोळ्यावर पिंक रंगाचा कलरचा चष्मा आहे तर मला पिंकच दिसेल. जर माझ्या डोळ्यावर हिरव्या रंगाचा चष्मा आहे, मला सगळं हिरवं हिरवं दिसेल. पण माझ्या डोळ्यावर जर पांढरा चष्मा आहे तर मला शुद्ध दिसेल. आणि ही वॉज लुकिंग थ्रू दॅट डार्क कलर्ड ग्लासेस. तो आपल्या जीवनाकडे तसं पाहत आहे. म्हणजे आज लक्षात घ्या, जेव्हा आमच्या लाईफमध्ये अशा परिस्थिती येते, डिप्रेशन येते, आम्ही तसं पाहतो. पण माझ्या प्रियानो, when there is depression, असं म्हणतात की नाही, there is a frustration. जेव्हा आम्ही उदास होतो, आम्ही चिडचिडे होऊन जातो. सो हाऊ वुड यू बी हँडल हिज प्रॉब्लेम. मग तुम्ही या डिप्रेशनला, या उदासीनतेला कशा रीतीने हँडल करा. चला आपण त्याचं उत्तर शोधूया. पहिली उत्तर या ठिकाणी आहे, तो लांब झाला, खाली पडून गेला, झोपी गेला. परमेश्वर देवाने अशाही परिस्थितीमध्ये, जेव्हा तो थकला होता, त्रासात होता आणि तो डिप्रेस होता, देवाने त्याला काय केलं, त्यातून उचलून फेकलं नाही बाजूला, किंवा त्याच्या डोक्यावर काही खराब दिलं नाही. त्या झाडाखाली त्याला गाढ झोप लागू दिली. लेट हिम रेस्ट. हो माझ्या प्रियानो, प्रभूने त्याला वेळ दिला, झोप दिली. ज्या तणावात तो जगत होता त्यातून बाहेर काढण्यासाठी ही वॉज स्लीपिंग, असं म्हटलं. तो गाढ झोपला. आणि झोपला असताना दुसरी गोष्ट काय केली, ही सेंड हिज एंजल टू टेक केअर ऑफ हिम. ओ माझ्या प्रियानो, लक्षात घ्या, विश्वास ठेवा आणि अनुभव घ्या की परमेश्वर देव आमच्या पाठीशी उभा आहे. जेव्हा आम्ही त्रस्त आहोत, आम्ही वेदनेमध्ये आहोत, चिंतेमध्ये आहोत, काही समजत नाही, आता काय करावं असं वाटतं, संपलं झालं आहे आणि आम्हाला झोप येत नाही. पण प्रभू आम्हावर दया करणारा परमेश्वर आहे. देवाचा उपाय आहे, त्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तो उपाय करणारा परमेश्वर आहे. पहिली गोष्ट आहे, त्याने त्याला झोप लावून दिली. झोप. तू शरीराने झोप, तुझं शरीर थकलेलं आहे, तू मनाने झोप, तुझं मन थकलेलं आहे, तुझे विचार थकलेले आहेत. टेक रेस्ट. देवाने त्याला गाढ झोप लावली. आणि मग असं म्हटलं आहे की देवाने त्याच्या जो काय केलं, तेव्हा एका ठिकाणी त्याला स्पर्श करून उठवलं, पळवू दिलं नाही. ही टूक केअर ऑफ हिम. त्याला स्पर्श केला, थाप मारली, त्याला उठवलं. हो माझ्या प्रियानो, जेव्हा पेत्र आणि त्या जेलमध्ये होता आणि मग मध्यरात्रीला काय झालं, साखर धनेंद्र बांधून ठेवलं होतं त्या राजाने. देवदूत त्या ठिकाणी गेला, त्याला थाप मारून ठेवलं, उठ. त्याला कळलंच नाही की काय, त्याचे सगळ्या सुटून गेल्या, दार उघडले आणि देवाने त्याला मुक्त केलं. प्रभू परमेश्वर देव पहिली गोष्ट आमच्या जवळ आपल्या दूताला पाठवतो या परिस्थितीमध्ये. इतकंच नाही, त्याने काय केलं, त्याला उठवलं आणि त्याच्या समोर त्याने पाहिले तो निखाऱ्यावर भाजलेली एक भाकर व पाण्याची एक सुरई आपल्या उशाशी ठेवली आहे
असे त्याच्याशिवाय तो खाऊन पिऊन झोपी गेला. प्रभूने त्याच्या पोटाची काळजी घेतली. ईट दिस वन. दिवसभराचा उपाशी, झोपेत आहे, उठवलं, आराम दिला आणि स्वतः परमेश्वराने त्याच्या पुढे भाकर वाढलेली आहे. ही प्रोव्हाइड्स लाईफ टू यू. त्या बिकट परिस्थितीमध्ये पहिली गोष्ट आहे, प्रभू आपल्या दूताला पाठवून देतो असं म्हटलं आहे. तो झोपी गेला. पुन्हा प्रभूने पाहिलं की अजून याचा थकवा गेला नाही, याला अधिक पुढे जायचं आहे आणि विशेष करून आता त्याला जायचं आहे होरेब डोंगराकडे, जो देवाचा डोंगर आहे, म्हणजे प्रभूकडे जायचं आहे. तिकडे जात असताना या माणसाला आपल्या ठिकाणी अलिशाला निवडायचं आहे आणि सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. त्या हजारला राष्ट्रात त्याला अपॉइंटमेंट करायचं आहे. शास्त्र सांगते आहे. पुन्हा तो झोपी गेला. परमेश्वर देव पुन्हा दुसऱ्या दिवशी आला व त्यास म्हणाला, उठ हे खा, कारण तुला भारी वाटेल असा प्रवास करायचा आहे. त्याने उठून ते अन्न पाणी सेवन केले. त्या अन्नाच्या बळावर 40 दिवस 40 रात्र चालत जाऊन तो देवाच्या डोंगर होरेब येथे पोहोचला. देवाचा डोंगर होरेब, देवाच्या समक्षतेमध्ये येण्यासाठी, देवाच्या जवळ येण्यासाठी माझ्या प्रियानो, परमेश्वर देव आमची काळजी घेतो. आमच्या त्या कठीण परिस्थितीमध्ये आपल्या दूताला पाठवून तो आमची काळजी घेतो. तो आम्हाला झोप देतो, आराम देतो, इतकंच नाही, भाकर देतो, पाणी देतो, तयार करतो, तृप्त करतो. देवाची इच्छा नाही की आम्ही तिथंच मरावं, म्हणून बसावं, मी एकटा पडतो आहे. नाही, ही आम आहे टू हेल्प यू अँड ग्रँट यू ग्रेस टू यू. मी तुला मदत करील, तुला सामर्थ्य देईल, तुझं दुःख बरं करील. उठ हे खा. प्रभू करो आज जीवनाचं पाणी, जीवनाची भाकर तुमच्या या काळामध्ये प्रभू मला देव. उठ आणि खा आणि पुढे चल, मी तुझ्या बरोबर आहे. तुला देवाच्या डोंगरावर जायचं आहे, तुम्हाला ते शिखर काढायचं आहे जीवनाचं. माझ्या प्रियानो, देवाने त्याला इन्करेजमेंट केलं, हिंमत दिली, धीर दिला. आणि माझ्या प्रियानो, मी जेव्हा पाहतो शास्त्रामध्ये मार्क 2च्या अध्यायामध्ये त्या माणसाला येशू ख्रिस्त एका ठिकाणी आलेला आहे, कफरनहूमात त्या घरात आलेला आहे. आणि त्या घरामध्ये आले असताना खूप सारे लोक त्या घरात जमलेले आहेत. चांगलं मोठं घर असेल ते. आणि त्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त लोकांना शिकवत आहे, लोकांना देवाचं वचन सांगत आहे, देवाच्या राज्याविषयी सांगत आहे. आणि आम्ही पाहतो त्या ठिकाणी एक घटना घडलेली आहे. त्याकडे घटना घडली आहे. चार माणसं एका पक्षघाती मनुष्याला उचलून आणतात, पाहतात की आतमध्ये जाण्यासाठी जागाच नाही. त्यांनी असं नाही म्हटलं की प्रभू तू बाहेर आहे, आमच्या माणसाला बरं कर. त्यांनी असं नाही म्हटलं. कदाचित होऊ शकते की जेव्हा त्याने पाहिलं, त्या पक्षघाती मनुष्याने पाहिलं असेल की आता मला आत जाता येत नाही, मला प्रभूला भेटता येत नाही, आता मी बरा होणार नाही. तो किती भयंकर रीतीने जो आजारी होता त्याहीपेक्षा अधिक तो पुन्हा एकदा भयंकर अशा डिप्रेशनमध्ये गेला असेल. आता मला कधी बरं होता येणार नाही, आता मी बरं होणार नाही. पण माझ्या प्रियांनो, त्या मित्रांच्या मध्ये विश्वास होता आणि यालाही विश्वास होता की अशा परिस्थितीमध्ये मला कसंही करून प्रभूच्या सामोरे गेलं पाहिजे. त्यांनी खूप प्रयत्न केले त्या व्यक्तीला प्रभूसमोर नेण्यासाठी, पण रास्ताच नव्हता. जेव्हा असं म्हणतात, मी जेव्हा ते स्टोरी वाचतो आहोत की जेव्हा इस्रायल लोक तांबडा समुद्रावर आले आणि आनंदी होते, गीत गात होते, कारण देवाने त्यांना दास्यातून बाहेर काढलं होतं. आणि मग जेव्हा त्यांनी 3 दिवसाचा मार्ग चालून आले, नाचत आहेत, भागवत आहेत, गात आहेत, देवाची स्तुती करत आहेत. आणि मग पाहिलं की मागून धूळ उडत आहे आणि फारो त्याचे सैन्य आम्हाला पकडण्यासाठी येत आहे. एकाएक त्यांचा आनंद चालला गेला आणि ते डिप्रेस झाले आणि ओरडायला लागले, हे मोशे, तू काय आम्हाला इथं मरायला आणलेला आहेस? आम्हाला तिथे कब्र नव्हते का? आम्हाला अरे बाबा काय करावं? आणि हा मोशे म्हणतो, देवावर विश्वास ठेवा, देव तुमच्यासाठी चमत्कार करणार आहे, देव तुमच्यासाठी आपलं गौरव प्रकट करणार आहे. लोक भांडत आहेत. माझ्या प्रियानो, असं म्हटलं आहे, मोशेने प्रार्थना केली आणि काय झालं? देवाने त्यांच्यापासून तो समुद्र वेगळा केला नाही. उलट काय म्हटलंय, त्या लोकांना पार नेण्यासाठी एक व्यक्ती म्हणे की पास्टर साहेब,
परमेश्वर ने उस समुद्र का हृदय फाड़ला अपने लोगों को ले जाने के लिए. म्हणजे आपल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी त्याने समुद्रावर वगैरे केलं, समुद्रामधून मार्ग काढला. वेन वी गो थ्रू दिस प्रॉब्लेम, परमेश्वर त्या समस्येमधून मार्ग काढतो आमच्यासाठी. पवित्र आत्मा दिलेला आहे, तो सहाय्य करतो आणि त्या लोकांना त्याने सुरक्षित पार नेलं आहे. ही टूक देम आउट, त्या बंदिवासातून बाहेर काढून, समुद्रातून बाहेर काढून जीवनाकडे पार नेलेला आहे. हा पक्षघाती मनुष्य त्या मनस्थितीमध्ये जगतो आहे. इतके काळ तो बेडवर पडून होता, इतके काळ आजारी होता आणि जीवन नव्हतं, वाट पाहत होता. अरे मला मरण येऊन आलं पाहिजे, मला मरण आलं पाहिजे. पण देवाची दया की येशू ख्रिस्त त्या गावात येतो आहे आणि त्याला कळते आहे की माझ्या गावामध्ये येशू ख्रिस्त आलेला आहे आणि मी प्रभूला भेटावं. माझ्या लोकांनी त्यांनी घेतलेलं आहे, ते प्रभूकडे गेलेले आहेत. आणि मी पाहतो आहोत की त्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी हिंमत केली. त्यांनी काय केलं? त्या लोकांनी निर्णय केला, मी माझ्या या माणसाला प्रभू समोर घेऊन जाईल. उपाय तोच आहे. आणि काय झालं? त्या लोकांनी ती छप्पर मोकळं केलं, जितकी मोठी बात होती, दोरी बांधली, खाली सोडलं. गंमत नाही माझ्या प्यार. आणि प्रभूने पाहिलं, त्याला माहित होतं ह्या सगळ्या घटना घडत आहेत. प्रभू म्हणतो, बाबा जा, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लोक कुरकुर करू लागले, याला कोणी अधिकार दिला? त्यांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. पण महत्वाची गोष्ट, प्रभू परमेश्वर पहिले पाहतो. तुमच्या माझ्या लाईफमध्ये जेव्हा डिप्रेशन आहे, कोणतं तरी पातक आहे, मी देवाविरुद्ध, देवाच्या लोकांविरुद्ध पाप केला आहे, जर ते पातक क्षमा होणार नाही तर माझा डिप्रेशन किंवा माझ्या लाईफमध्ये ते उदासीनता कधी जाणार नाही. व्हेन यू हॅव द प्रेयर देअर, क्षमा. आणि प्रभूने त्याला क्षमा केली. जा, तुला बरं होण्याआधी तुला तुझ्या पापांची क्षमा होणं आवश्यक आहे. समथिंग वॉज देअर इन लाईफ की ज्यामुळे तो त्या पक्षघातामध्ये फसलेला आहे. आता त्या पक्षघाताची कारण काय तुम्हाला माहिती, जे नर्सेस आहेत. ही वॉज ऑन द वे टू डेथ. माझ्या शास्त्र सांगते आहे, येशू त्याला म्हणाला, परंतु मनुष्य पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे हे तुम्हाला समजेल म्हणून तो म्हणाला, मी तुला सांगतो, उठ, आपली बाज उचलून घे व चालू लाग. टेक युअर पेटर, तुझी बाज उचल, उठ. हो माझ्या प्रियानो, माझ्या प्रभूचा हात लांब आहे. जेव्हा तुम्ही आणि मी त्या डिप्रेशनच्या बेडवर पडून आहोत, त्या काळजीच्या बेडवर पडून आहोत आणि उपाय सांभाळत नाही, असं वाटतं संपलेलं आहे, लक्षात घ्या, माझ्या प्रभूचा हात लांब झालेला आहे. तो हात देतो, म्हणतो, उठ बाबा, आय एम देअर. तुमच्या जीवनातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी, तुमचे अश्रू पुसण्यासाठी, तुमच्या शरीरामध्ये नवीन जीवन, नवीन सामर्थ्य भरण्यासाठी, जो आजार आहे, जे रोग आहे, तो काढण्यासाठी हात देतो. उठ, उचल आपली बाज आणि चालू लाग. हिअर एम आय टू हील यू. दिस इज द वे हँडलिंग द डिप्रेशन बाय द लॉर्ड. तुमचं माझं उदासीनता, तुमची माझी समस्या सोडण्यासाठी प्रभूचा हात. उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. माझ्या प्रियानो, असं म्हटलं आहे. मग तो उठला व लागलाच आपली बाज उचलून सर्वांच्याच देखत निघाला. ओ माझ्या प्रियानो, जेव्हा प्रभू तुमच्यावर दया करील, लोक पाहतील की परमेश्वराने किती मोठा चमत्कार केला. फक्त बरं केलं नाही, याला त्या सर्व परिस्थितीतून बाहेर काढलं, एका नवीन स्थितीमध्ये आणलं ज्यामध्ये देवाचं गौरव आहे. उठला, उठा माझ्या प्रियानो, प्रभू तुमच्या बरोबर आहे. प्रियानो, आजल्या सायंकाळी प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना लोकांना जेवण वाटलं. सगळे खाऊन तृप्त झाले. देवाला आता एक काम करा, प्रभू त्यांना म्हणाला की मी एकांतामध्ये जाऊन प्रार्थना करतो, तुम्ही या समुद्राच्या पलीकडे जा. आणि मग ते शिष्य निघाले म्हणजे प्रियानो. आणि निघाले असताना मध्यरात्र झाली. प्रभू तर तिकडे रानामध्ये होता आणि एकाएक वादळ उठलं, पाणी वाहायला खूप लाटा उसळू लागल्या आणि हे शिष्य जे खाऊन पिऊन तृप्त होते विसरून गेले की माझ्या प्रभूने आम्हाला हे वाढलं. आणि त्यांनी पाहिलं की आमच्या अवधीपती फार मोठं संकट आलेलं आहे आणि ते वेट थ्रू ए डीप डिप्रेशन. आता आमचं संपलं, आता तर प्रभूकडे नाही. पहिल्या वेळेस प्रभू होता, त्यांनी शांत केलं, आज तर तोही नाही. आता काय करावं? घाबरून गेले, घाबरून गेले. मी म्हटलं आहे,
जेव्हा डिप्रेशन येते, भीती वाटते, असं वाटतं आम्ही फेलियर आहोत, असं वाटते वी आर फटीग, आणि मग असं वाटतं आम्ही वी आर फ्युटिलिटी, आम्ही बिलकुल निरुपयोगी आहोत, काही उपयोग नाही आमच्या जीवनामध्ये, बस मृत्यू समोर आहे. आणि मग त्यांनी प्रभूने पाहिलं की माझे शिष्य संकटामध्ये आहेत, ते वेंट अंडर द प्रॉब्लेम ऑफ डिप्रेशन, त्यांना कसं बाहेर काढावं. प्रभू त्यांना भेटण्यासाठी पाण्यावरून चालत चालत येत आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्याकडे येत आहे. हो माझ्या प्रियांनो, आज मला सांगायचं आहे, जेव्हा आम्ही अशा परिस्थितीमध्ये आहोत, विसरू नका आमच्या बाजूला प्रभू येशू ख्रिस्त आहे. आमच्या एक कठीण परिस्थितीमध्ये तो स्वतः तुमच्याकडे येतो. हॅव फेथ इन हिम. आणि मग त्याला पाहिलं, लोकांना वाटलं की अरे हा तर भूत आहे, भूत उडू लागले. प्रभू नाही, धीर धरा मी आहे, धीर धरा मी आहे, शांत व्हा मी आहे. यावेळेस प्रभूने त्या समुद्राला शांत केलं नाही, यावेळेस प्रभूने त्यांच्या मनाला शांत केलं. त्यांची शक्ती म्हणतो धीर धरा मी आहे. पेत्र म्हणतो भाऊजी तू आहेस का? जर तू आहेस प्रभू तर मला आज्ञा कर पाण्यावर चालण्यासाठी. आणि त्याने विश्वास ठेवून तोही पाण्यावर म्हणतो ये माझ्याकडे. बराच मार्ग चालून गेल्यानंतर जेव्हा तो प्रभूच्या जवळजवळ आला, त्यांनी इकडे तिकडे पाहिलं की अजूनही लाटा उसळत आहेत, बुडायला लागला. जेव्हा आम्ही विश्वासातून अविश्वासाकडे वळतो, पुन्हा ती परिस्थिती आहे, पण प्रभू चांगला आहे. त्यांनी आपला हात दिला, प्रभूजी मला वाचवा, मी पुरतो आहे. वेन वी गो थ्रू दिस प्रॉब्लेम, मानसिक आत्मिक शारीरिक, माझ्या प्रियांनो लक्षात द्या, खाली ओ प्रभू मी बुडतो आहे, या परिस्थितीमधून मला बाहेर काढ. प्रभू मला बाहेर काढ. आज आम्हाला बाहेर निघण्याची गरज आहे. प्रभूने हात दिला, त्याला वर घेतलं, आणि त्याला वर घेत नाही, त्याला नावेत बसवलं. शास्त्र म्हणते जसा पेत्र आणि येशू नावेत बसला, समुद्र शांत झाला, लाटा शांत झाल्या. तुमच्या माझ्या जीवनामध्ये येत असलेल्या ह्या ज्या लाटा आहेत, उदासीनतेच्या, प्रॉब्लेमच्या, त्या सगळं प्रभूने ऑटोमॅटिकली, काहीच करायची गरज नाही. आपण स्तोत्र वाचलं नाही का माझे प्रियांनो? स्तोत्र 42. देवाचा दास दावीद आपल्या मुलाच्या धाकाने पडतो आहे आणि जीव घेऊन पडतो आहे. तो म्हणतो हरवी जशी पाण्याच्या प्रवास होते, तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुटत आहे, माझा जीव देवासाठी जीवनासाठी ताणलेला झाला आहे. ही वॉज स्टार्विंग फ्रॉम द लॉर्ड. हो माझे प्रभू दावीद तो रोज प्रभूच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा, त्याची गीतं गायचा, गीतं म्हणायचा. आज तो आपल्या मुलाच्या मुळे रानावनावर पडतो आहे, आपला जीव घेऊन पडतो आहे. आणि त्या धाकामुळे त्याने काय केलं, आपलं वेषांतर केला आणि तो त्या परीक्षकामध्ये जाऊन राहिला. ही वॉज रनिंग ओव्हर देअर. मग त्याला असं म्हटलं आहे की हे माझे जीव तू का खिन्न झालास? देवाला भेटता येते म्हणून त्याचं जीव मन खिन्न झालेलं आहे. तू आत्म्यात का तळमळत आहेस? देवाची आशा धर. तो स्वतःला काय करत आहे? सांत्वना देत आहे. माझ्या प्रियांनो, सांत्वना देत आहे. त्या प्रभूने काय म्हटलं स्तोत्र 122 मध्ये, आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले. तेव्हा काय झालं? आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ, आपण देवाच्या मंदिराकडे जाऊ, तेव्हा ते मला म्हणाले चला, मॅटर वॉज क्लोज, सगळं निवडलेलं आहे, प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे, तुझ्या मुलाला त्या यरोबामाने मारून टाकलेलं आहे आणि आता सगळं शांत झाले, चल आपण देवाच्या मंदिराकडे जाऊ. तुझ्या लाईफमध्ये मरणाची भीती निघून गेली आहे. हा दावीद का शूर होता की त्याने दगडाने त्या गुन्ह्याला मारलं, पण त्या ठिकाणी त्याचा मुलगा होता अबशालोम, ज्याला त्याला मारता येतो का, तुझा मुलगा होता, पण देवाने तो न्याय केला आणि त्या मुलाला मारून टाकलं. सर्व सैन्य शांत झालं. चल महाराज आपण देवाच्या मंदिरात जाऊ, सगळं काही शांत झालेलं आहे. तो म्हणतो जेव्हा ते मला म्हणाले की आपण देवाच्या मंदिरात जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. हे यरूशलेमे, तुझ्या वेशींना आमचे पाय लागले आहे. त्याला धन्य वाटलं की आज ज्या यरूशलेमामधून मला पळावं लागलं, आज त्या यरूशलेमच्या वेशीवर माझा पाय पडलेला आहे. जिथून मी बाहेर गेलो त्या ठिकाणी प्रभूने मला परत आणलेलं आहे. ओ माझ्या प्रियांनो, आमचं घर आमचं यरूशलेम आहे आणि असं प्रभू करणारा परमेश्वर आहे की जेव्हा आम्ही प्रभूच्या मंदिराकडे जातो, प्रभूच्या घराकडे जातो, प्रभूची कृपा आमच्यावर होते, दया आमच्यावर होते आणि परमेश्वर देव आमच्यावर दया करतो.
त्या भयापासून, त्या फेल्युअर प्रकारच्या अंडरस्टँडिंगपासून, त्या फटिगीपासून आणि त्या फ्युटिलिटीपासून आमचा परमेश्वर देव त्या वेदनेपासून बाहेर काढतो आणि आम्हाला येरुशलेमच्या पायाजवळ, आपल्या मंदिराच्या पायाजवळ, आपल्या घराच्या उंबरठ्यावर घेऊन येतो. माझ्या प्रियानो, माझ्या लाईफमध्ये खूप आजार लोकांना मी भेटलो आहे. खूप लोक माझ्यापर्यंत आलेले आहेत, खूप लोक वाचून आलेले आहेत, खूप लोकांनी फोन केलेले आहेत. जेव्हा मी त्यांच्यासंगती बोलतो, काही लोक इतके डिप्रेस असतात, फाळक साहेब आता ही प्रार्थना करू नका की प्रभू मला बरं कर, मला आरोग्य दे, दीर्घायुष्य दे. प्रार्थना करा फाळक साहेब की मला उचल, मला उचल, आता थकलो मी, कंटाळलो मी, मला उचल. दया येते ना, दया येते. पण आपला प्रभू स्वतः दूताला पाठवतो. उठ, हे खा, जीवन देणारा परमेश्वर आहे. तो म्हणतो मी आहे, भिऊ नकोस, धीर धर. आणि जेव्हा प्रभू त्या ठिकाणी येतो ते सगळं वादळ वारा शांत होऊन जाते. माझ्या प्रियानो, खूप लोक दुःखात आहे, माझ्या प्रियानो, कष्टामध्ये आहे. खूप लोक प्रार्थनेला येतात, प्रार्थना मागतात, मधल्या काळात प्रार्थनेला येतात. बाळासाहेब आता थकलो आम्ही. एक घटना माझ्या लाईफमध्ये घडली माझ्या प्रियानो. सकाळी 8 वाजले होते, आम्ही इथंच पाळून होतो. दुसऱ्या वेळेला जेव्हा माझी अपॉइंटमेंट होती, एक वृद्ध बाई ॲटोमध्ये बसून समोर आली. त्या ऑटोवाल्याने तिला धरत धरत माझ्या दारावर आणलं. आणि ती बाई जेव्हा दारावर आली, तिने आवाज दिला, त्या माणसाने घंटी वाजवली. आणि पाटकीनबाई ड्युटीला जाण्याची तयारी करत होती तिकडे दवाखान्यामध्ये. आणि मी पण तयारीपैकी हिला उचलून घेऊन जावं, आपण वापस यावं. म्हटलं आंटी तुम्ही कशा आल्या इथं, कशा आल्या? ती आंटी मला म्हणे बाळासाहेब तुम्ही कितीदा माझ्या घरी आले, माझ्यासाठी प्रार्थना केली, मला बरं वाटलं, आता मी कंटाळले लाईफशी, मी थकले. आता एक काम करा म्हणे बाळासाहेब, माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणे. एक तर माझी सोय लावा, नाही तर प्रार्थना करा की या बाईला प्रभू तू घेऊन जा. आणि मला समजलंच नाही. म्हटलं आंटी एक काम करा, तुम्ही 10 मिनिटं थांबा इथं, मी पालखी बाईला सोडून येतो दवाखान्यात, तुम्ही बसा या ठिकाणी. तेव्हा माझ्या चर्चेसमोर एक बेंच होता, त्या बाईला बेंचवर बसवलं. आणि मी तो जो होता आपला ॲटोवाला, त्याला मी 2 रुपये दिले. 2 रुपये तिकीट होती, पैसे होते, 2 रुपये दिले. जा म्हटलं बा तू जा, मी पाहतो काय. पाणी पाजलं, आम्ही दवाखान्यात गेलो. बाईकला सोडून आलो, ती बसून होती. तिने काम केलं. तिने तिच्या हातामध्ये पोटली होती, पोटली उघडली आणि तिने माझ्यासोबत ठेवली, हे घ्या म्हणे. 1-1च्या नोटा, 2-2च्या नोटा, 5च्या नोटा, अशा 5,000 रुपयाचे अमाऊंट तिच्या हातात होती. बाळासाहेब 5 रुपये माझ्या हातावर घ्या म्हणे. आणि जर मी मेली तर काय करा म्हणे, माझ्या प्रेतक्रियेसाठी तुम्ही खर्च करा म्हणे, तुम्ही करू का म्हणे. हे मी माझ्या प्रेतक्रियेची सोय केलेली आहे म्हणे. मला इतकं वाईट वाटलं, मला रडू आलं. म्हटलं आणखी तुम्ही काय बोलता, तुमची लेकरं बाळ नाही म्हणे, कोणी कामाचं नाही म्हणे. आज या जगामध्ये मी एकटीच पडली आहे म्हणे, नो बडी इज विथ मी. फक्त प्रार्थना करा की प्रभू हिला उचलून घेऊन जा. मला सांगू माझ्या प्रियानो, ही घटना घडण्याच्या मला वाटते काहीतरी 15 दिवस आधी आम्ही एका ठिकाणी लग्नाला गेलो होतो. मी पालकीनबाई आमची लेकरं. त्या लग्नाला गेले असताना रात्री लग्न झालं आणि त्या लोकांनी त्या हॉस्टेलमध्ये आमची व्यवस्था केली थांबण्यासाठी. आणि त्या हॉस्टेलमध्ये वृद्ध लोकांची व्यवस्था होती. त्या ठिकाणी 4-5 माणसं होते, वृद्ध होते, 5-6 बाया होत्या आणि वरांडा होता आणि उन्हाळ्याचे दिवस होते. मी पालकीनबाई माझी लेकरं आम्ही जमिनीवर झोपलो, बाहेर रेतीवर. आणि त्या सगळ्या बाया माणसं आमच्यावर बसले आणि आम्ही खूप साऱ्या गोष्टी केल्या. त्यांनी अनुभव सांगितले की आम्ही इथं कसं आलो. कोणी म्हणे की आपल्याजवळ शेती आहे, पैसा आहे, हे आहे, ते आहे. नो बडी इज केअरिंग फॉर अस. आमच्या लेकरांनी पैसे घेऊन चालले गेलेले आहेत. आम्ही आलो आहेत की आम्ही आमचे पैसे यांना दिलेले आहेत की फक्त हे पैसे घ्या आणि आम्ही मेल्यावर आमची प्रतिक्रिया करून टाका. म्हटलं आंटी एक काम करू का, एक व्यवस्था करता येईल. म्हटलं तुम्ही जाल का तिथं, एक तर मारा म्हणे, नाही तर काही करा म्हणे, पण मी आता कंटाळली म्हणे. प्रियानो, मी त्या व्यक्तीला फोन केला. म्हटलं अशी अशी परिस्थिती आहे, काय करू. ते मला एक काम करा म्हणे बाळासाहेब, एकच काम करा, तुम्ही त्यांना त्या गाडीमध्ये बसून द्या म्हणे. त्या गाडीमध्ये बसून द्या, तिकीट काढा म्हणे, तिचं तिकीट द्या म्हणे आणि तिला आम्ही घ्यायला
आमच्या गावामध्ये बस घेऊन गाडी घेऊन येतो. मी त्या बाईसाठी प्रार्थना केली. म्हटलं आहे आंटी, तुम्हाला आईसारखी आहे. जरी तुम्ही निराश झालेला आहे जीवनाशी, पण प्रभू तुमच्या बरोबर आहे. प्रार्थना केली, आशीर्वाद दिला. तिला ॲटोवाल्याला बोलावलं, तिला घेऊन स्टँडला गेलो. त्या गावाच्या बसमध्ये बसून दिलं. त्यांना फोन लावला घरी येऊन माझ्या याच्यावरून की आंटीला पाठवलेलं आहे, तुम्ही या बसवर या, तिला घेऊन घ्या. ते लोक तिथे गेले बस स्टँडवर. त्या आंटीला घेतलं आणि मला घरी येऊन फोन केला की पाळक साहेब, तुमची आंटी आमच्यापर्यंत पोहोचली आहे, काळजी करू नका. म्हटलं साहेब, तिच्या हातामध्ये पैसे आहेत. म्हटलं 5,000 रुपये. ते म्हणे आम्हाला पैसे नको म्हणे, पैसे नको म्हणे. का? म्हटलं व्हॉट इज द रिझन? राहू द्या म्हणे तुमच्याजवळ, पुढं काम पडेल म्हणे. नाही नाही म्हटलं राहू दे, तिच्याजवळ राहू दे. म्हटलं तुम्हाला सांगू मी, त्या पाळकाने मला गोष्ट सांगितली. ज्या माणसाने ते हॉस्टेल बांधलं तो वृद्ध झाला आणि त्याच्याजवळ काही अमाऊंट होता. त्याने पाहिलं की त्यांच्या लोकांमध्ये जे वृद्ध लोक आहेत त्यांची स्थिती किती खराब आहे, कोणी काळजी घेत नाही. त्याने ते पैसे त्यांना दिले की जोपर्यंत तुमच्याजवळ पैसे आहेत तुम्ही यांची काळजी घ्या. मला नवल वाटलं. म्हटलं पाळक साहेब, त्या माणसाने इतरांची नाही, या बाईची सोय व्हावी म्हणून आधीपासून प्रभूने व्यवस्था करून ठेवली. आणि तिने मला शपथ घातली होती की पाळक साहेब, माझ्या लेकरांना कोणाला सांगू नका मी कुठे आहे म्हणून, मी कुठे आहे म्हणून. 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. मग लोकांनी शोध घेतला कुठे आहे म्हणून. मग आम्हीच त्यांना सांगितलं अशी परिस्थिती आहे. नंतर त्या बाईला परत आणलं. तुम्हाला सांगू मी, जेव्हा ती मरण पावली ते नोटा तशाच होत्या. मरण्याच्या आधी तिने दाखवली, जेव्हा मी मरेल मी म्हटलं मला नका देऊ, तुमची नाती द्या. प्रियांनो, when we go through the depression, don't forget, प्रभू तुम्ही आहे, भिवू नकोस, मी आहे, धीर धर. ओ माझ्या प्रियांनो, आमचं जीवन काळजीने भरलेलं आहे, चिंतेने भरलेलं आहे. आमच्या श्रमाने आम्हाला काही करता येत नाही. प्रभू म्हणतो तुमचे केस सगळे मोजून आहेत. अरे जो परमेश्वर पक्ष्यांची काळजी घेतो, तुम्ही किती महान आहेत. तुम्ही तर चिमण्यापेक्षा मोलवान आहात. आम्ही आमच्या संडे स्कूलमध्ये, VBS मध्ये लेकरांना सांगतो तुम्ही बहु चिमण्यापेक्षा मोलवान आहात. त्या लेकरांना कळते की आम्ही किती मोलवान आहेत. प्रार्थना करा की मला पेन्सिल भेटली पाहिजे, प्रार्थना करा की मला चॉकलेट भेटली पाहिजे. सी देअर फेथ. आता आम्ही आईला मागणार नाही, प्रभूला मागू की आम्हाला चॉकलेट दे. माझ्या प्रियांनो, when we are going through the depression, don't forget, at your right side, at your hand, प्रभू येशू ख्रिस्त उभा आहे. ओ देवाचा दूत आपल्या हातामध्ये भाकर घेऊन उभा आहे. प्रभूचा दूत आपल्या हातामध्ये पाणी घेऊन उभा आहे. प्रभूचा दूत आम्हाला देण्यासाठी सामर्थ्य देत आहे. आम्हाला झोप यावं म्हणून तो दया करत आहे. ही केअर फॉर यू. चला शिष्याप्रमाणे, प्रभू मला वाचव, मी बुडतो आहे, ती आपला हात द्या त्याला. माझा प्रभू समर्थ आहे. माझ्या प्रियाला, आमची शक्ती, आमचं ज्ञान कामात येत नाही. तो पेत्र इतका पट्टीचा पोहणार होता पण वाचू शकला नाही. प्रभूला हाक मारतो, प्रभू मला वाचव, मी बोलत आहे. प्रभू त्याला उचलून घेतलं, नावेत बसवलं, सगळे शांत झाले. जेव्हा प्रभू तुमच्या हातामध्ये हात देतो, जीवन देतो. माझ्या प्रियाला, हा एलिया 40 दिवस 40 रात्र देवाच्या डोंगराकडे निघालेला आहे. एका वेळच्या जीवनाने इतकं सामर्थ्य प्रभू दिलं आहे. अंत होणार नाही, जीवन प्राप्त होईल. एकच गोष्ट आहे, आपली निराशा, आपली चिंता, आपली काळजी, आपलं डिप्रेशन, कदाचित आपली भीती प्रभूवर टाका. प्रभू भिवू नकोस, मी तुझ्याबरोबर आहे. घाबरू नकोस, मी तुझा देव आहे. तू नद्यातून असेल तिथं मी आहे, तू अग्नीतून असेल तिथं मी आहे. व्हेअर एव्हर टू गो, आय एम विथ यू. मग जर प्रभू आमच्या बरोबर आहे, आय शुड बी वरी अबाउट एव्हरीथिंग. जो तुम्हाला या परिस्थितीमध्ये, या दिवसांमध्ये सर्व प्रकारच्या निराशेत असताना सहाय्य करू. प्रार्थना करूया. हो आमच्या पवित्र पित्या, आम्ही तुझी स्तुती धन्यवाद करतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये पुष्कशा गोष्टीमुळे निराश होऊन जातो, थकून जातो. असं वाटतं सगळं काही संपलेलं आहे. असं वाटतं प्रभू आता मी मरणार आहे.
आणि मला जगून फायदा नाही, मी एकटा पडलो आहे. पण प्रभू तुझी आम्ही स्तुती आणि धन्यवाद करतो. तू आपल्या सेवकाच्या जीवनामध्ये काम केलंस. तो मरणाची वाट पाहत होता, पण प्रभू तू त्याला आराम दिलास, विश्रांती दिलीस, भाकर दिली, पाणी दिलं, धामर दिलं, की तुझ्यापर्यंत त्यांनी पोचावं म्हणून. आम्हालाही जीवनाचा प्रवास करायचा आहे. प्रभू तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आम्हाला दे. तू आमची निराशा दूर कर, आमची काळजी चिंता दूर कर. ज्या घरामध्ये बहु प्रॉब्लेम्स आहेत, समस्या आहेत, ओ जिवंत बाप्पा तू दया कर. येशूच्या रक्ताने सगळ्यांना दूर शुद्ध आणि पवित्र कर. तुझ्या रक्ताच्या सामर्थ्याने तू त्यांना समाधान दे. लोकांचे आजार बरे कर, त्याच्या लेकरबाळाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह कर, त्यांना शांती दे माझ्या देवा. ये प्रभू तू दया कर, आम्हाला मानसिक आत्मिक शारीरिक शांती दे, आरोग्य दे. येशू रक्ते जय, येशू रक्ते जय, येशूच्या नावात आहे.